नमस्कार, व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण आहोत प्रांत कार्यालयाच्या समोर आणि आज पडताळणीची प्रक्रिया चालू होती। त्यामध्ये काही बऱ्याच लोकांना बाद करण्यात आले शिल्लक कारणावरून, जे मॅन्डेटरी सांगितलेलं सेक्शन 30च्या नुसार की सिग्नेचर नसल्यामुळे त्याला एवढं ग्राही धरलं जाणार नाही। या गोष्टीसाठी आपण काही उमेदवार आहेत आपले, त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत। चांदर साहेब जे प्रांत आहेत त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे, तर त्याच्याकडून जाणूया तर काय घडलं एक्झॅक्टली सांगा। नमस्कार, मी रुपेश रवींद्र कदम। काल मी बरोबर या ऑफिसमध्ये 17D साठी फॉर्म भरलेला होता 2:54 जरा कॅमेरामॅन जरा पुढे घ्या। हा फॉर्म भरलेला होता 2:54 बरोबर फॉर्म भरलेला आहे। ओके। आणि निवडणूक अधिकारीने पावती बरोबर आहे। निवडणूक अधिकारी आहेत पवन चांदक म्हणून। पवन चांदकांनी ह्या लेटरवरती पण तुम्ही बघू शकता सही त्यांचीच आहे। त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे याच्यामध्ये, नामांकित दर्शन पत्र व उमेदवार सूचकाने व अनुमोदकाने स्वीकारलेली स्वाक्षरित केलेली आहे, म्हणजे स्वतः सही केलेली आहे हे ते स्वतः सांगतात। त्यांची इथे सही आहे, तुम्ही बघू शकता। आणि आज ते सांगतात की तुम्ही सहीच केलेली नाही आहे। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा जी कुठेतरी एक सही राहिलेली आहे ते म्हटले, आणि त्यामुळे तुम्ही हा फॉर्म परत आम्ही रिजेक्ट करतोय। त्यावर त्यांना रिक्वेस्ट करण्यात आली की आमची सही कुठे राहिलेली नाही आहे, तुम्ही प्लीज हा फॉर्म ॲक्सेप्ट करून घ्या। पण त्यांनी मेन फॉर्म बदलून आम्हाला सरळ सरळ आज महाराष्ट्र शासन निवडणूक अधिकारी म्हणून फॉर्म रिजेक्शनचा लेटर दिलेला आहे एका क्षुल्लक कारणामुळे, जे कारण कुठल्याही प्रकारे व्हॅलिड नाही आहे आणि ते कोर्टासमोर ते टिकणार नाही आहे। त्यामुळे मी ह्या ऑफिसरच्या अगेन्स्ट क्रिमिनल रिट पिटिशन फाईल करत आहे हायकोर्टामध्ये। कॉन्स्पिरसीचा पण प्लस कॉन्स्पिरसी आणि प्लस ह्यांनी पैसे घेतलेले आहेत लोकांकडनं, आणि हा लोकांना तिकीटं वाटतोय लोकांना फेवरमध्ये, गव्हर्नमेंट बॉडीच्या फेवरमध्ये ह्या अधिकाऱ्यांनी हे असं काम केलेलं आहे। आणि मी एकटा नसून असे ह्या वॉर्डमध्ये 17, 18 आणि 19 आणि 20 वॉर्डमध्ये जवळजवळ 20 ते 25 लोकची तक्रार आहे, आणि 5 ते 7 फॉर्म यांनी क्षुल्लक कारणामुळे रिजेक्ट केलेले आहे। त्याचं काय कारण, रिजेक्ट करायचं कारणच नाही आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, त्यांचं कलम आहे 150 सेक्शन आहे 1 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951, त्याचा कलम नंबर 36 नुसार त्यांनी क्लिअर सांगितलं की क्षुल्लक कारणामुळे तुम्ही फॉर्म रिजेक्ट करू शकत नाही। तरी पण यांनी क्षुल्लक कारणामुळे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे, तर त्याची प्लीज नोंद घ्यावी। आणि सर्व पत्रकारांना आम्ही सांगतो की सर्व पत्रकारांनी याची नोंद घेण्यात यावी। सर, आपण या गोष्टीसाठी कोर्टामध्ये याचिका हो दाखल करणार आहोत। रिट पिटिशन, नुसती याचिका नाही, क्रिमिनल कॉन्स्पिरसी रिट पिटिशन दाखल करणार आहे या निवडणूक अधिकाऱ्याच्या विरोधात करणार आहे स्पेसिफिकली। आणि पूर्ण निवडणूक अधिकाऱ्यांना क्लिअर सांगितलं पाहिजे, एकतरी ह्या लोकांनी फॉर्म दिले 40-50 पानांचे, कारण नसताना एवढा मोठा फॉर्म द्यायची गरज नव्हती। दुसरं ऑनलाईन प्रक्रिया बंद करून टाकली की कोणी ऑनलाईन प्रक्रिया करू शकत नाही। नॉर्मली 3 फॉर्म त्यांनी द्यायला पाहिजे होते, 1, 2, 3 पानांचा फॉर्म दिला, त्यामध्ये त्यांनी सह्या घेतल्या पाहिजे होते। विनाकारण लोक फिरली आणि मग बऱ्याच लोकांना फॉर्म भरता आला नाही। उगाच किचकट करायची, उगाच प्रक्रिया किचकट करून ठेवायची आणि हे फॉर्म्स लोकांना भरून द्यायचे नाही। आम आदमी पार्टी ह्याचा पूर्णपणे निषेध करत आहे आणि आम्ही याच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत। भले सुप्रीम कोर्टामध्ये जर जायला लागलं तरी पण जाणार आहे का? राष्ट्रीय पक्षाबरोबर जर तुम्ही असं करू शकता तर क्षेत्रीय पक्ष तर मग फॉर्म भरायच्या लेवलचे राहणारच नाहीयेत। ठीक आहे, जर राष्ट्रीय पक्ष, सामान्य माणूस फॉर्म नाही भरू शकत, हा फॉर्म तुम्ही जर का राष्ट्रीय पक्ष जर भरू शकत नाहीये फॉर्म, ठीक आहे, त्यांचे अध्यक्ष जर व्यवस्थित त्यांचा तुम्ही निकाल काढता, तर तुम्ही सामान्य माणसांनी करायचं काय? त्यांनी कुठे जायचं? त्यांनी कोणाला माझ्यावर डोकं पेरायचं? जाणून बुजून तुमच्याकडे कृत्या काढायच्या आणि त्याला गंभीर मुद्दा बनवून आणि एकदम फालतू विरोधी पक्षांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि अधिकाऱ्याशी संगनमत करून आमचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे। आमच्या अध्यक्षांचा अर्ज, आम आदमी पार्टीच्या अध्यक्षांचा। आता यांनी या अर्जामध्ये इतके काही नको असलेले फॉर्म्स जमा केलेले आहेत, दिलेले आहेत की जे तुम्हाला खर्चाचे वगैरे, अरे अजून माझा अर्जच ॲक्सेप्ट झाला नाही, तुम्ही खर्चाचे डिटेल्सचा फॉर्म कशाला जोडला आहे त्याच्यामध्ये? हे फॉर्म त्यांनी किचकट केलेले आहेत आणि फॉर्ममध्ये एक सही राहिली म्हणून फॉर्म रिजेक्ट करायचा नाही असे सुप्रीम कोर्टचे आदेश आहेत। ते त्यांनी जो आहे 1951चा ॲक्ट सांगितला त्याच्यामध्ये कलम 36 प्रमाणे, तरी ही आमची हे आहे की आम्ही कोर्टात जाणार आहोत त्यांच्या विरुद्ध, ते विभागीय अधिकारी यांच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार आहोत। धन्यवाद। म्हणजे निवडणूक असते, लोकांमधील समस्या, लोकांमध्ये जे लोकांच्या कानागाळीतील लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रतिनिधित्व करून या गोष्टीला केलं जात आहे। पण निवडणूक प्रक्रिया
ही ह्याच्यामध्ये मोठा गोडबंगाल असं त्यांच्या सांगण्यावरून दिसून येत आहे. तर या गोष्टीला नक्कीच प्रशासनाने दखल घेऊन आणि कोर्टाने सुद्धा याची गांभीर्य लक्षात घेऊन आम आदमी पार्टीच्या ज्या खारिज केलेल्या व्यक्ती आहेत त्यांना अनुमती देण्यात यावी असं लोकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित जाधव मी पण नवी मुंबई पनवेल. जाहीर निषेध